सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं धडक कारवाई करत एका तरुणाला देशी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतलाय। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। जिल्ह्यातील गुन्हेगारीस प्रतिबंध घालण्यासाठी तसेच अवैध शस्त्र बाळगणारे, शरीराविरुद्धचे गंभीर गुन्हे करणारे आणि अवैध धंदे करणाऱ्या इस्मांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव कुमार झाडे यांना देण्यात आल्या होत्या। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी त्यांच्या पथकानं विशेष मोहीम हाती घेतली होती। पेट्रोलिंग दरम्यान जुना जकात नाका इनाम धामणी परिसरात पोलीस पथकाला खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चॉकलेटी रंगाचा चौकडीचा शर्ट घातलेला एक तरुण संशयास्पदरित्या सर्व्हिस रोडवर उभा असून त्याच्याकडे शस्त्र असल्याची शक्यता आहे। माहितीच्या आधारे पोलिसांनी विठ्ठल पाटील पॉलिटेक्निक कॉलेजजवळ सापळा रचला। आयांश एंटरप्राइजेस गोडाऊनजवळ संशयित तरुण दिसताच पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतलं। चौकशीत त्यानं आपलं नाव शिवम अर्जुन शिंगारे व 19 राहणार इचलकरंजी जिल्हा कोल्हापूर असं सांगितलं। त्याच्या अंगजडती घेतली असता कमरेला एक देशी बनावटीचं लोखंडी पिस्तूल आणि पॅन्टच्या खिशात 2 जिवंत काडतूस आढळून आले। चौकशीत आरोपीने हे शस्त्र इचलकरंजी येथील गजानन खामकर यांच्याकडून 2 वर्षापूर्वी घेतल्याची कबुली दिली। या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस निरीक्षक भैरू तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक इस्माईल तांबोळी पुढील तपास करतात। आरोपीला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्याला 25 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली। दरम्यान जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्र आणि गंभीर गुन्हे करणाऱ्यांविरोधातील कारवाई पुढे सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं। अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर करून कमेंट करायला विसरू नका। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।